नमस्कार, मी आरती कुलकर्णी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज बघूया। कालच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। निवडणुकीच्या रिंगणामधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे माघार घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। शरद पवार हे माढा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार होते, पण आता निवडणुकीच्या रिंगणातूनच शरद पवार माघार घेतायत असं दिसतंय। याऐवजी राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील यांनाच माढाची उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यताही सूत्रांनी व्यक्त केलेली आहे। आता ही महत्त्वाची राजकीय घडामोड आहे। निवडणुकीच्या रिंगणामधूनच शरद पवार माघार घेतायत अशी ही बातमी आहे। याआधी माढा मतदारसंघामधून शरद पवार निवडणूक लढवणार होते, पण आता मात्र त्यांच्या ऐवजी राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी दिली जाईल असं कळतंय। आणि यावेळी बैठकीच्या दरम्यान बाहेर आलेल्यांना शरद पवारांनी प्रसार माध्यमांच्या वर आपला संताप व्यक्त केला। माझ्या घरच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही डिस्टर्ब करताय असं सुद्धा ते म्हणाले। ऐकूया शरद पवार नेमकं काय म्हणाले। काल मुख्यमंत्री सुद्धा राज ठाकरेंना पोपटले। ठीक आहे, मी त्याच्यावर कसं रिॲक्शन करू? माझ्या खाजगी मिटिंगला सुद्धा तुम्ही या ठिकाणी डिस्टर्ब करता, योग्य नाही। हे काही सार्वजनिक इश्यूच्या बैठका नसतात, पक्षाच्या घरच्या बैठका असतात। आपण पाहिलं, शरद पवार हे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींवर नाराज झाले। माढा मतदारसंघामधून ते माघार घेतील अशी शक्यता आहे। माढाची निवडणूक शरद पवारांनी लढवावी, ते प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील असा उपरोधिक टोला लगावलाय सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी। माढ्यामधून शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत हे जवळपास निश्चित झाल्याचं समजल्यावर त्यांना आम्ही याबद्दल विचारलं, तेव्हा ते काय म्हणाले ऐका। मला असं वाटतं की पवारसाहेबांनी आमच्या भारतीय जनता पक्षाला 48 जागा मिळतील असं म्हटलेलं होतं। मग मी सुद्धा म्हटलं पाहिजे मोठ्या दिलदार मनानं की पवारसाहेब चांगल्या मतानं जिंकणार। अशी चर्चा आहे, अशा वेळेस तुम्ही आवाहन करताय? मला असं वाटतं, मी परत एकदा सांगतो, पवारसाहेब नक्की उभारणार, चांगल्या मताने निवडून येणार आणि मला जो पक्ष आदेश देईल तो मी काम करणार। शरद पवार हे माढामधून माघार घेणार अशी सूत्रांची माहिती आहे। अजून सुद्धा याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही। याबद्दल आपण बोलूया ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांच्याशी। संदीपजी, नेहमीच शरद पवारांच्या राजकीय हालचालींबद्दल असं म्हटलं जातं की ते एक बोलतात आणि एक करतात। आता माढामधून ते माघार घेणार अशी बातमी आहे। तुम्हाला या घडामोडीबद्दल काय वाटतं? मी आपण अचूक वर्णन केलेलं आहे की शरद पवार यांच्या मनात नेमकं काय आहे ते तसं लागलीच स्पष्ट होत नाही, आणि त्यामुळे आता ते खरोखर लढणार की नाही लढणार याच्याबाबतचा निर्णय हा जेव्हा योग्य वेळी पक्षाला वाटेल तेव्हाच तो जाहीर केला जाईल। एक गोष्ट निश्चित आहे की तिथे विजयदादांचे कार्यकर्ते नाराज होते, कारण शेवटी जसं आपण बघतोय की विखेंच्या घरी पुढची पिढी राजकारणामध्ये येण्याचा प्रयत्न करते, तशी विजयसिंह मोहिते पाटलांची पुढची पिढी म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील राजकारणात आले आणि त्यांना राज्याच्या राजकारणात राहायचं असेल तर विजयदादांना लोकसभेत जायला पाहिजे, वरच्या सभागृहात गेलं पाहिजे। त्यामुळे साहजिकच त्यांची इच्छा असू शकते की मला लोकसभेत लढवावं। रणजितसिंह मोहिते पाटील कदाचित इथं विधानसभेत लढतील अशा पद्धतीची रचना त्यांच्या कुटुंबात असू शकेल। म्हणजे त्याच्याबद्दलही काही अशी ठोस माहिती आपल्या हातात नाही, पण एक अंदाज साधारण जे आपण बघतो की सगळे राजकीय नेते आपल्या मुलांचा विचार करतात, त्यांच्या राजकीय भवितव्यातच तसा असू शकेल। पण शरद पवार यांना असं वाटत असेल की जर नाराजी असेल कार्यकर्त्यांमध्ये, जर ते आपली उमेदवारी स्वीकारार्ह नसेल काही एका सेक्शनला, अर्थात शरद पवारांनी निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठल्याही कार्यकर्त्याची अशी शामत नाहीये की त्यांना विरोध करायची, त्यांना काम करावंच लागेल। पण तरी सुद्धा जर समजा अशी त्यांची इच्छा असेल तर कदाचित शरद पवार आपल्या निर्णयाचा फेरविचार करतील, आणि तसंही यापूर्वी आपण आता लोकसभा लढवणार नाही असं पवार यांनी म्हटलं होतं। पण पवार यांच्या मनात नेमकं काय आहे हे सांगू शकेल अशी व्यक्ती कोणी मला नाही वाटत आहे। बरोबर संदीपजी, अजून एक असं म्हटलं जातं की पुलवामा हल्ल्यानंतर आणि भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर आता सगळ्या देशाचाच मूड बदललेला आहे, आणि त्यामुळे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी असतील किंवा शरद पवार असतील ह्या दिग्गज राजकीय नेत्यांना रिंगणामध्ये असावंच लागणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं आहे की शरद पवारांसारखा नेता रिंगणात असल्यानंतर निश्चितच एक वेगळा फरक पडतो, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार एखाद्या मतदारसंघात अडकून पडले
किंवा त्यांना तिथे जास्त लक्ष द्यावं लागलं, समजा आपण म्हणता त्याप्रमाणे समजा तिथे काही नाराजी असेल आणि त्यांना तिथे जास्त लक्ष द्यावं लागलं, तर इतरांचा प्रचार करण्यावरती पण मर्यादा येतात. बरोबर. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार हे आपल्याला उघड माहिती आहे. त्यामुळे शरद पवार हे स्वतःला असं अडकवून घेतील का, हा सुद्धा एक विचार असू शकतो. पण अर्थात शरद पवार हे लोकांमधून कायम निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे कदाचित त्यांना पुन्हा असं वाटू शकतं की आपण लोकांमधून निवडून यावं. पण अर्थात त्याचा निर्णय हा पक्ष करेल त्याच वेळेला त्याच्यावरचा पडदा उठेल. बरोबर. तोपर्यंत आपल्याला खूपच चर्चांना आणि स्पेक्युलेशनला वाव शरद पवार यांच्याकडून मिळणार आहे. बरोबर. शरद पवार यांचं राजकारण बघता खरोखरच अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत, अनेक स्पेक्युलेशन्स केली जात आहेत. याबद्दल आपण राजकीय विश्लेषक जयदेव डोळे यांच्याशी सुद्धा बोलूया. डोळे सर, शरद पवारांनी माढामधून माघार घेण्याचं ठरवलंय अशा अजून बातम्या आहेत. या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला शरद पवारांच्या नेमक्या राजकारणाबद्दल काय वाटतं? पवारांनी बऱ्याच वर्षांपूर्वी सांगितलं होतं की ते थेट आता लोकसभेतून जाणार नाही आणि तसंच होईल. कारण त्यांनी जो शब्द दिला आहे तो वेगवेगळे कार्यकर्ते, बाकीचे नेते त्यांना संधी देण्यासाठी आणि स्वतःला मोकळं ठेवून देशभर प्रचाराला जाण्यासाठी. बरोबर. कारण आता त्यांचा पक्ष फक्त महाराष्ट्रातच निवडणूक लढवतो असं नाही, तो गुजरातमध्ये लढवतो, नंतर ईशान्येतल्या राज्यात लढवतो, तर बऱ्याच राज्यामध्ये तो लढवतो, अगदी खाली केरळमध्ये सुद्धा लढवतो. त्याची एक गरज असते की खूप जास्त मतं मिळाली की निवडणूक आयोग त्या मतांच्या आधारावर त्या पक्षाची नोंदणी कायम करत असतं. बरोबर. आणि एकदा एकटे पवार सोडले तर एवढं वजन कोणाकडेच नाहीये. म्हणून पवारांचा जो आधीचाच काही वर्षांपूर्वीचा निर्णय होता किंवा प्रतिज्ञाच होती की मी लोकसभा लढणार नाही, तर ते लढणार नाहीतच, फक्त त्यांनी जी काही गटबाजी उफाळली होती माढा मतदारसंघात, तर ती शमावी म्हणून त्यांनी काहीतरी कान उपटण्यासाठी असा पवित्रा घेतला होता. पण आता त्यांच्या लक्षात आलं असेल काय कोणाची किती ताकद आहे ते, आणि आता काही हो त्यांनी दिलेला शब्द ते पाळतील असं मला वाटतं. डोळे सर, तुम्ही उल्लेख केलात की राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर आणखीन राज्यातही निवडणूक लढवतोय. त्यासोबतच भाजपच्या आणि एनडीएच्या विरोधात जी विरोधकांची आघाडी झाली आहे त्यामध्ये सुद्धा शरद पवारांची एक सक्रिय भूमिका असणार आहे. देशाच्या राजकारणामध्ये एकूण तुम्हाला काय वाटतं की शरद पवार नेमकी कोणती भूमिका बजावतील? शरद पवार आणि सोनिया गांधी यांची छान मैत्री आहे. जरी सोनिया गांधींवर रागावून शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले असले तरी नंतर त्या दोघांचं फार चांगलं सूत जुळलेलं आहे. त्याच्यामुळे शरद पवारांचा सल्ला, मार्गदर्शन हे राहुल गांधीला हवंच आहे. मला वाटतं की त्यांच्या एवढा काँग्रेसची पूर्ण जाण असलेला, काँग्रेसची परंपरा आणि काँग्रेसची संस्कृती यांचं ज्ञान पूर्ण असलेला दुसरा नेता देशात नाहीये. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन हे काँग्रेसलाही मिळेल आणि राष्ट्रवादीलाही मिळेल, सोबत जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांनाही मिळेल. त्यामुळे मला वाटतं ती जी मार्गदर्शकाची, फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईडची भूमिका आहे ती शरद पवार सोडून देणार नाही. बरोबर. धन्यवाद या विश्लेषणाबद्दल डोळे सर. आणि आता आपले प्रतिनिधी वैभव सोनावणेंकडे आपण जाऊया. वैभव, आपण राजकीय विश्लेषकांची मतं ऐकली, पण नेमकं माढा मतदारसंघामध्ये चाललंय काय? जर विजयसिंह मोहिते पाटील यांनी इथून निवडणूक लढवायचं ठरवलं तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून त्यांना म्हणावी तशी साथ मिळू शकते का? सध्याची परिस्थिती जर पाहिली आरती, तर सुरुवातीपासून जेव्हा शरद पवारांनी म्हाडामध्ये लक्ष घातलं तिथला उमेदवार ठरवता स्वतः पवारांना स्वतःची उमेदवारी जाहीर करावी लागली आणि त्यानंतरच्या साधारण 3 आठवड्यांमध्ये म्हाडामधलं वातावरण इतकं प्रतिकूल झालं की थेट पवारांच्या विरोधामध्ये म्हाडा आणि पवारांना पाडा अशी व्हॉट्सअपची मीम्स जी आहेत ती व्हायरल होऊ लागली. महत्वाचं म्हणजे मोहिते पाटील यांचे अत्यंत जवळचे समर्थक, अगदी त्यांचे कुटुंबीय सुद्धा जे जिल्हा परिषदेमध्ये, दूध संघामध्ये आहेत, या सगळ्यांनी एकत्रितरित्या विजयसिंह मोहिते पाटलांना समोर
समोर येऊन आम्ही शरद पवार यांचा प्रचार करणार नाही असं सांगितलं होतं. तुम्हाला काय हवं ते करा, मात्र आम्ही पवारांच्या प्रचारामध्ये उतरणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या कुटुंबियांनी किंवा स्थानिक त्यांचे समर्थक जे आहेत त्यांनी घेतलेली होती. त्याचे व्हिडिओज आहेत ते व्हायरल होत होते आणि या सगळ्याची एकूण माहिती जेव्हा पवारांना कळाली त्यावेळेस काल रात्री शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते यांची तिघांची मोदीबागेमध्ये गुप्त बैठक झाली आणि शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटलांना तिथून लढण्याचा आग्रह केला. याचं कारण सातत्यानं विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या पुढे माघार घेत राहिले असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. एकतर आधीच कमी बोलणारे विजयदादा त्यात अजिबात आक्रमक नसल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला सातत्यानं डावलण्यात आलं, असं त्यांची ताकद जी आहे ती कमी करण्यात आली सुरुवातीला पवारांकडून, किंवा अजित पवार थेट विरोधामध्ये गेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्या. या सगळ्या गोष्टी या समर्थकांच्या मनामध्ये सातत्यानं खदखदत होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती जेव्हा म्हाडामधलं वातावरण किंवा स्वतःच्या हक्काचे कार्यकर्ते हे विरोधामध्ये जात आहेत किंवा एक गट नाराज होतोय हे पवारांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी अशा परिस्थितीमध्ये म्हाडामध्ये जास्त अडकून पडण्यात उपयोग नाही हे हेरलं. याचं कारण जर त्यांना म्हाडामध्ये याच प्रतिकूल वातावरणामध्ये निवडणूक लढवावी लागली तर शरद पवारांचा जास्त वेळ हा म्हाडा मतदारसंघामध्ये जाईल. कारण बरोबर आहे. त्याचमुळे शरद पवारांनी कदाचित हा निर्णय घेतलेला दिसतोय. वैभव, आणखी माहिती आम्ही तुझ्याकडून घेतच राहणार आहोत, पण आपण पाहिलं की शरद पवार हे माढा मतदारसंघामधून माघार घेऊ शकतात आणि आपण पाहिलं की प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींवरही काहीसे शरद पवार नाराज झाले. यानंतर आता सोलापूरकडे वळूया. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. सोलापूरमधून काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पण आंबेडकर यांच्या घोषणेमुळे सुशीलकुमार शिंदेंची डोकेदुखी वाढणार आहे. याआधी त्यांनी न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेमध्ये बोलताना सोलापूरमधून आपण उत्सुक आहोत हे स्पष्ट केलं होतं आणि आता याचाच त्यांनी अकोल्यामधल्या पत्रकार परिषदेमध्ये पुनरुच्चार केला. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत यामुळे सोलापूरमध्ये होणार आहे. सोलापूरमधून लढणार लक्ष्मण मानेंनी जाहीरच केली त्याच्यामुळे आता अधिकृतरित्याने काय अजून आहे, त्यांनी जाहीरच केली आहे की मी सोलापूरमधून लढणार आहे म्हणून. यादी आली की त्याच्यामध्ये